नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने सुनील आणि प्रीती विवाह बंधनात अडकले. 2 वर्षापासून दोघं एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते. प्रीती सुनीलच्या मामांची मुलगी. ती दोघंही उच्च पदावर होते. प्रीतीला सुनीलने आधी बालपणी पाहिलं होतं, त्यानंतर एका लग्नात, जेव्हा ती तारुण्यात आली होती. एका लग्नात जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याचा विश्वासच बसत नव्हता की ही प्रीतीच आहे. इतकी ती चारचौघीमध्ये उठून दिसत होती. तिला पाहताच तो त्याचं हृदय हरवून बसला. त्यात तिचा स्वभाव शांत, सुस्वभावी असल्याने त्याला अशाच मुलीशी लग्न करायचं होतं, जी त्याच्या परिवाराला जोडून ठेवेल. त्यामुळे सुनीलने घरी सांगितलं, जर केलं लग्न तर प्रीतीशीच करेन, नाही तर कुणाशी नाही. त्याच्या आईबाबांनी त्याच्या निर्णयावर होकार दाखवला. आजीनेही पाठ थोपटली की माझ्या मनासारखं केलंस. हां, आजी असं म्हणत हसत हसत निघून गेली. सुनील हे मनातल्या मनात हसत होता. घरात आनंदाचा उधाण आलं. वळचीच तारीख पाहून दोघांचा लग्न अगदी मॉडर्न पद्धतीने राजेशाही थाटात लावून देण्यात आलं. दोघंही लग्नात अगदी उठून दिसत होते. दोघेही सुंदर दिसत असल्याने सगळ्यांचं लक्ष वधूवरांकडे वेधळलं होतं. लग्न सोहळा आनंदात पार पडला. घरामध्ये पूजेची तयारी सुरू झाली. पूजा झाल्यावर दोघांनाही कुलदेवतेच्या पाया पडायला पाठवलं. देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य अपूर्णच नाही का? दोघंही खूप खुश होते. अखेर सर्व काही मनासारखं झालं होतं. सुनीलच्या आईची, मालती ताईची घरामध्ये कामाची आवराआवर चालली होती. काही पाहुणेही थांबले होते. काम करण्यात सुनीलची आई व्यस्त होती, पण घरातील काही बायका त्यांच्या सुनांविषयी एकमेकींना सांगत होत्या. आजकालच्या सुनांचे खूप सांभाळून वागावं लागतं बाई, ते मालती ताईही काम करता करता ऐकत होत्या. त्यांचं पुढे पुढे केलं तर आयते बसूनही खायला लाजत नाहीत. फक्त फिरायला जायला, शॉपिंग करायला सांगा, घरातलं काम करायला भोपळा. सासवणीचं यांचं पुढं करायचं जमाना खूप बदललाय बाई. त्यावर दुसरी बाई म्हणाली, माझं नशीब चांगलं आहे त्या बाबतीत. मी इकडचा तांब्या तिकडे करत नाही. माझी सून माझ्या पुढं पुढं करते. उठल्यापासून झोपेपर्यंत ती सगळी कामे करते. मी कोणत्याच कामाला हात लावत नाही. स्वयंपाक, केर, नाश्ता, लादी पुसणे, भाजी निवडण्यापासून तीच करते. मी फक्त आयतं बसून खाते. यावर तिसरी बाई म्हणाली, अहो किती तुमची बारीक सून, तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही नका हो शिकवू मला. त्या बाईने नागडोळे मुरकडले आणि वरून म्हणाली, लोकांना तर माझं सुखच बघवत नाही. चौथी बाई यांच्या गप्पा ऐकत होती. तिला तिच्या दोन्ही सासरी असणाऱ्या मुली आठवल्या. त्यांची खूप तिला काळजीही वाटत होती. त्या मुली काबाड कष्ट करून जगत होत्या. त्यांची ओढाताण जास्त, पण काळजी करणारी कोणी नव्हतं. 2 नंबरची बाई पुन्हा बोलली, मालतीताई तुम्ही सावध राहा हां, तुमची तर सून नात्यातील आहे. जास्त पुढं पुढं करून डोक्यावर चढून घेऊ नका, नाहीतर तीच तुम्हाला कामाला लावल. तुम्ही बरोबर बोलताय, मालतीताई म्हणाल्या. उद्यापासून कोणत्याच कामाला हात लावत नाही, नाहीतर मीच मोलकरीण व्हायची. अशा प्रकारे झणझणीत मिरचीची फोडणी त्या बाईने दुसऱ्याच्या घरात दिली. देवदर्शन झालं. आता घरातील येणाऱ्या जबाबदाऱ्या दोघांनाही पेलायच्या होत्या. प्रीतीचा आज किचनमधील पहिलाच दिवस होता. तिने माहेरी किचनमध्ये काहीच केले नव्हते. साधा चहा कसा करायचा हेही तिला माहीत नव्हते. तिने कसा तरी चहा बनवला, पण त्याला चव लागलीच नाही, म्हणून कुणी चहा घेतलाच नाही. प्रीतीला आता कसं काय पेलणार ही जबाबदारी, याचं फार टेन्शन आलं. सांगायलाही तिला कोणी नव्हतं. मालतीताई बेडरूममध्ये निवांत झोपल्या होत्या. प्रीतीने चहा त्यांना बेडरूममध्ये नेऊन दिला. चहाला काहीच चव नसल्याने त्या बोलल्याच, काय ग, कसला चहा बनवला आहेस? काय त्याला चव न धव, नाक मोडत म्हणाल्या. काय तुम्ही आजकालच्या मुली, शिकून काही उपयोग नाही. साधी साधी काम जमत नाही तुम्हाला.
सख्या आत्यांचं हे सासूतील रूप पाहून प्रीती घाबरलीच. ती त त प प अशी तिचं तोंडून होऊ लागली. आधी किती छान वागत होती आत्या, आता अचानक असं काय झालं? आत्या एवढी बदलली. प्रीतीचा चेहरा पूर्ण पडला. तिच्या चेहऱ्यावरचं तेजच निघून गेलं. सुनीलच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. तो न राहून आईला बोललाच, आई काय चाललंय तुझं? 2 दिवस झाले मी बघतोय, तू काय हे टिपिकल सासूचं रूप घेतलंय. प्रीतीने तुझी भीतीच घेतली. तिला समजून घ्यायचं ठेवून तिला घाबरतेस. अगं करेल ती हळूहळू, तिला वेळ तरी दे. मालती चुकलंय तुझं. आजचं सासूबाई म्हणाल्या, तू अशी वागशील असं वाटलंही नाही. तू आठव, तुझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुलाही काही येत नव्हतं. मीच तुला समजून घेतलं तेव्हा, त्यामुळेच आपले ऋणानुबंध चांगले जोडले. मी जर तुला असंच धुसफूस केली असती तर तुला माझ्याबद्दलचा रागच भरला असता ना. मी तुला समजून घेतलं म्हणूनच आपले ऋणानुबंध चांगले टिकलेत, नाहीतर एक घर तोंड झाली असती. तुझ्या मुलाच्या संसाराचा विचार कर, अजून वेळ गेली नाही, लक्षात ठेव. आजच्या सासूबाई आज खूप चिडल्या होत्या. त्यांचं असं रूप पहिल्यांदाच मालतीताईने पाहिलं होतं. तिला शिकवायचं ठेवलं आणि कसली तिची परीक्षा घेतेस. असंच वागलीस तर घरामध्ये फूट पडायला वेळ लागणार नाही. मालती बंद डोळे उजून वेळ गेली नाही. सुस्कारा टाकत आजच्या सासूबाई बोलल्याच्या थांबला. मला माफ करा त्याबाई, मालतीताई म्हणाल्या. काल त्या बाया का आल्या होत्या, त्यांच्याकडून काही बाई ऐकत बसले आणि माझे विचारही तसेच झाले. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. नवीन सुनेला समजून घेतलं पाहिजे. तिच्या मनामध्ये चांगली जागा तयार केली पाहिजे. अशी कशी वागले मी? काय विचार करत असेल प्रीती? आत्या किती खडूस आहे. मालतीताई, सुनील प्रीतीला बोलावं. प्रीती काय झालं असं आविर्भात होती. तिला काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती. प्रीती तू घाबरू नकोस. तुला काही अडलं तर मला विचार. तुला नाही जमलं तर मी करेन. आजची सासूबाई, प्रीती तुझी सासू खूप स्वभावाने छान आहे. तूही तिला समजून घे बाळा. दोघीच नातं घट्ट करा. एकीला लागलं तर दुसरीच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. असं म्हणत आजच्या सासूबाई हसत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, आम्ही दोघींनीही एकमेकींना समजून घेतलं म्हणून तर अजून नातं चांगलं आहे. सासू सून घराच्या भिंती असतात, त्या मजबूत बनवायच्या दोघींच्या हातात असतं. तेव्हाच हे घर भक्कम होतं. आज एका शब्दाने घर तुटता वाचलं. म्हणून कोणाच्याही घरी गेल्यावर घरात ठिणगी पडेल असं बोलू नका, कारण पसरवलेली नकारात्मकता एखाद्याचं घर अथवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.